दरम्यान सध्या अमृतसरमधील शाळा आता 8 दिवसांनंतर पुन्हा एकदा सुरू झाल्यात। नेहमीपेक्षा कमी वेळेसाठी विद्यार्थ्यांचे वर्ग या ठिकाणी भरायला आता सुरुवात झालेली आहे। अमृतसरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता 8 दिवसांनंतर या शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे अमृतसरमध्ये आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। तर प्रदीप, काय सांगाल? सध्या शाळा अमृतसरमध्ये 8 दिवसांनंतर सुरू झाल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 8 दिवसांपासून पाकिस्तानकडून होणाऱ्या अटॅकच्या भीतीनं अमृतसर जिल्ह्यामधल्या शाळा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या होत्या। मात्र सध्या शाळा ज्या आहेत त्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत। मात्र शाळेची वेळ जी आहे ती मात्र कमी ठेवण्यात आलेली आहे। ते म्हणजे सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत या शाळा ज्या आहेत त्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। मात्र विद्यार्थ्यांच्या ज्या मनामध्ये भीती होती ते म्हणजे शाळा ज्या आहेत त्या गेल्या 8 दिवसांपासून बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते शाळेत यायला तयार नव्हते। त्यामुळे पंजाबच्या शिक्षण विभागानं जो आहे तो निर्णय घेतला आणि त्यानंतर शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय घेतला। गेल्या 8 दिवसांपासून या शाळा ज्या आहेत त्या बंद होत्या, मात्र आपण पाहतोय की शाळेतले वर्ग जे आहेत ते आता गजबजायला सुरुवात झालेली आहेत। विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत आणि गेल्या 8 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। आपका नाम क्या है? सरला। अभी आज स्कूल शुरू हो गई है, खुशी है? हाँ जी। कितने दिन से स्कूल बंद थी? हफ्ता हो गया। 1 हफ्ता हो गया। ओके, मन में डर था? हाँ जी। हाँ जी। क्या लग रहा है आज स्कूल में 8 दिन के बाद आप सब मिले? बहुत खुशी हुई हमें। बहुत खुशी हुई। हाँ जी। कितने दिन से था स्कूल बंद? एक हफ्ते से नक्कीच ज्यादा ही प्रदीप, था। एकूण 8 दिवसांनंतर या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि विद्यार्थिनींमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। आपण